भिजला तू यार, नको ना सर तुमच्यामुळे मी आज पोहायला शिकलो सर. अरे थँक्यू यार. सर मी आता ना पॅसिफिक ओशन मध्ये जाणार. बर. आणि 1000 किलोमीटरचा विक्रम करणार सर. हो. मग माझं नाव गिनीज बुक मध्ये येणार. अरे थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. मी आज जे काय आहे ते माझ्या या सरांमुळे. हे मध्ये सर थँक्यू सो मच. ठीक आहे बाळा, जा आता, आज जा, चड्डी ओली आहे तुझी. हा? जा सुकून घे मस्त पैकी. हो, सर. सर्दी होईल नंतर बोलून तुला मी. जा. हो, सर. हा? थँक्यू, सर. चल बाय बाय. पोहायला शिकलो. हा. ए पिंट्या, नेक्स्ट कोणा पाठवा लवकर, नेक्स्ट बॅच. असा विद्यार्थी असं तर शिकवायला किती मजा येईल. अरे हाय हाय हाय. ए पिंट्या, आता तासभर कोणाला पाठवू नका, सांग की पर्सनल ट्रेनिंग सुरू आहे. हाय हाय. काका थोड्या वेळाने या इकडे, तासभर जरा पर्सनल ट्रेनिंग आहे, थोड्या वेळाने या. ही जी आहे ती माझी पर्सनल मुलगी आहे. अयो. हो, हे माझे बाबा आहेत. अच्छा, नमस्कार नमस्कार. हा. नमस्कार सर. हा. मी आणि माझी मुलगी चेतना. अच्छा. आम्ही दोघेही तुमच्या या गजाभाई जलतरण तलावात नवीन विद्यार्थी आहोत. ओके. तुम्ही आम्हाला तरण शिकवणार आहात. हे बघा काका, असलं काय आमच्याकडे होत नाही, आम्ही फक्त स्विमिंग शिकवतो, दुसरं काय नाही. काय झालं? आज तुम्ही माझ्या गुरुजीच्या भूमिकेत आहात म्हणून, हा. नाहीतर तुमचं शब्द दारिद्र्य पाहता तुम्हाला 5 वेळा पाण्यात बुडवायला हवं. अच्छा 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 अच्छा. पण ते तरण बोललात ना म्हणून बोलला, असं काय झालं एकदमच? स्विमिंग म्हणजेच पोहणे म्हणजेच तरण. अच्छा, ते असं आहे? तुम्ही आम्हाला शिकवणार. हो. म्हणजे गेली 5 वर्ष मी लोकांना तरण करायला शिकवतोय. ओ माय गॉड, इट्स माय क्रिएटिव्हिटी. ओके. एक मिनिट मॅडम, तुमचं नाव काय? चेतना. वा वा. चेतना मॅडम, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मी असं शिकवणार आहे ना, 10 दिवसात तुम्ही सरसर पवायला शिकाल. पहिली गोष्ट तर तिचं नाव चेतना नाहीये, चेतना आहे. आणि दुसरी गोष्ट, पोहायला किंवा पहायला अशी क्रियापदं असतात, पवायला जगात नसतं. बर बर. बाबा हा. बाबा जाऊ द्या ना, तुम्ही आता त्यांची टिन 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 म्हणजे? शाळा घेणार आहात का? चला पोरांनो घरी जा. सर नाही, तुम्ही आलात ना, पोरांना घरी पाठवलं. हे बघा, हा, तुमची शाळा घ्यायलाच हवी. बरोबर. कारण अज्ञानाच्या महासागरातून आपल्याला शब्द म्हणजे ज्ञानच तारून नेत असतं. तसंच जो शब्द तुम्ही उच्चारलात, जी कला तुम्ही आम्हाला शिकवणार आहात, तो शब्द सुद्धा तुम्हाला उच्चारता येत नाही, तर तुम्ही आम्हाला तरण काय शिकवणार? बाबा जाऊ द्या हा. ना, मी यांच्याबद्दल खूप ऐकले आहे हा, बाबा. हा. हे केवळ 10 दिवसात पोहायला शिकवतात. 10 दिवसात कसं शक्य आहे? नाही. शक्य नाही. एक मिनिट दाखवतो. चला मॅडम या. 1 मिनिट. काय? तिच्या हाताला तुमचा स्पर्श होता कामा नये. अहो काका, मग विदाऊट टच कसं शिकवणार मी? तुम्हाला माझ्या मुलीला तरण शिकवायचं असेल तर माझी एक अट आहे. हा, आता काय बाबा? तुम्ही जे काही प्रशिक्षण तिला द्याल ते सगळ्यात आधी मला द्यायचं. जर मला ते प्रशिक्षण सुरक्षित वाटलं तर आणि तरच मी माझ्या मुलीच्या आयुष्याची दोर तुमच्या हातात देईन. अहो काका, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं सेफ आहे आपल्याकडे. हा मग टुबा पण आहेत ना आपल्याकडं. आयो. ट्युबा. ट्यूबचं अनेक वचन ट्यूब्स असतं, ट्युबा नसतं. बाबा असू द्या ना, चला ना पाण्यात. नाही नाही बेटा, दुर्घटना से देर भली. खली बली. चला पोरांनो घरी जा. सर काय नाही, ते पोरं बिचारे कधीच बोलतात ना. चेतना, माझी नाचक्की होईल असे विनोद करू नकोस. बाबा मी फक्त यमक जुळवण्याचा प्रयत्न. नको जुळवूस. लक्षात घे, कुठलीही कला ही एक शास्त्र असते आणि ती कला शास्त्रोक्त पद्धतीने शिकणं फार गरजेचं असतं. हे एवढे जड बोलतात, त्यांची जीभ तुटत नाही का? तुझी भाषा ऐकून माझ्या कानाची 100 शकलं झाली. मी काय म्हणालो? नाही बरं काका, ऐका ना, मी काय म्हणतो, चला ना आपण आता पाण्यात उतरूया ना. चला. तुम्ही जे काय गळ्यात आणि हे डोक्यात आयला हे खतरनाक केलं, पण तुम्ही जे काय केले ते काढा ना. नाही 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 नाही, काढू नाही शकत. का? ती माझी सुरक्षा व्यवस्था आहे. म्हणजे कळलं नाही मला. म्हणजे मदतीचं आव्हान करण्यासाठी केलेली तरतूद. काय आहे, समजा मी पाण्यात उतरलो आणि बुडू लागलो, तर हा जो मस्तक झेंडा आहे, कुठलाही शूरवीर जो कोणी मला वाचवायला येईल हा. त्याला दिशादर्शनाचं काम करेल हा मस्तक झेंडा. बरं. आणि ही जी शिटी आहे, हा. मी बुडायला लागल्यानंतर अशी 3दा वाजवली की समजायचं मी खरोखर बुडतोय, मला वाचवायला या. आणि जर मी ती अशी एकदा वाजवली तर समजायचं मी बुडत नाहीये, वाचवायला येऊ नका. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका काका, शिट्टी वाजवायची गरज नाहीये. बुडणाऱ्या माणसाच्या सगळ्यात पहिले आम्हाला बुडबुडे दिसतात, मग आम्हाला कळतं कोण बुडणार आहे म्हणून. हा, आणि पूल फक्त 6 फूट खोल आहे. हो, तुम्ही पाण्यामध्ये उतरला ना, फार फार तर काय होईल? काय? तुमची शिट्टी ओली होईल. त्याच्या पलीकडे काय नाही.
बाबा आता तुम्ही काही बोलूच नका. अगं, पण- सरांना जसे शिकवायचे आहे तसे आपण शिकूया. पण बेटा- बाबा अरे बाबा चरवी ते चरवण करून वेळेचा अपव्यय करणे हे तुम्हा तरी पट्टे आहे का हे बाबा? बघा हे असलं काय खाऊन तुम्ही नाही. पाण्यामध्ये यायचं नाही आधी सांगतोय मी येऊ देणार नाही. चरवित्त चरवण म्हणजे गुटखा खाऊन चावणे नव्हे. चरवित्त चरवण म्हणजे चर्चा करणे. हो. जे काय असेल ते पण पण करा. बाबा हेच करायचं नाही. तुम्ही तेच करता बाबा. मागील आठवड्यात आपण गाडी शिकावयास गेलो होतो तेव्हा तुम्ही त्या सरांना न्यूटनचा गती नियम विचारलात. हा म्हणजे काय विचारायला हवा. हे बघ वाहन आणि गती यांचा परस्परांशी संबंध आहे हो की नाही सर. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे की नाही मला सांगा. समजा तुमच्या समोरून एखादा ट्रक ताशी 70 किलोमीटर वेगाने येत असेल तर तुमच्या वाहनाची गती मर्यादा काय असायला हवी याचा गणितिक अभ्यास तुम्हाला मुखोद्गत असायला हवा की नाही मला सांगा. हो चला मी लंच ब्रेक झाला आलोच. सर आम्हाला शिकावयाचे आहे सर. अरे शिकावायचं आहे तुझा बाप किती एक मिनिट तुम्ही आम्हाला फसवू नाही शकत. काय झालं कारण तुमची जेवणाची सुट्टी माझ्या मते दुपारी 1 ते 2च्या दरम्यान असते. आत्ता सकाळचे 10 वाजता. पण काका तुम्ही किती बडबड करताय मला शिकू द्या ना. तुम्ही जे काय बोलताय मला काहीच कळत नाही उगाच तुम्ही बडबड करताय. सर, असं- मी काम करतो चला डायरेक्ट तुम्हाला शिकवतो ना. बाबा, चला. चला चला चला, चला चला, या, बाबा, चला. एक मिनिट आता आता काय परत ओ काय करताय हो काका डायरी. एक मिनिट हा सर हं? पाण्याचे तापमान काय असेल. का तुम्हाला शेपू भिजवायचे आहे कशाला तापमान विचारता पाण्याचं तुम्ही जे आहे तेवढं करा ना गप्प. पाण्याचे तापमान हा काय? ही डायरी कशाला काढली ती त्यांची नोंदवही आहे. प्रत्येक गोष्ट बाबा नोंद करून घेतात. या ज्या नोंदवया आहेत याच पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात. अरे पण ही जर नोंदवही घेऊन तुम्ही पाण्यात गेलात तर ही नोंदवही भिजणार नाही का. मग पुढची पिढी ही नोंदवही काय पिळून वाचणार आहे नाही ना. सोडून द्या ना मी आहे ना शिकवायला. हो, हो. मी त्यासाठीच आहे ना. या बेटा, या. धर, चला धर. ते सगळे काढा. ते मला हा. शिकवणार आहेत. हो, हो. हा? ते जे काही सांगतील ते सगळं टिपून घे. घरी गेल्यानंतर आपल्याला उजळणी देखील करायची आहे. काय हो काय का? तुमच्या घरी पूल आहे नाही मग काय निळा ड्रामा आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे. अरे नका ना डोकं फिरू यार आल्यापासून पुढची बॅच माझी वाट बघते ना काका नका असं करू. बर. हा चला ना या ना या, चला या. या काका तुम्ही या पहिले चला या हा या सेफ आहे एकदम सर, टेन्शन सर, घ्यायचं. एक मिनिट आता काय आहे आम्ही पाण्यात गेल्यानंतर समजा आमची ही जी ट्यूब आहे ती पंक्चर झाली तर पंक्चरची व्यवस्था करण्यासाठी तुम्ही काय बरं केलेलं आहे. एक माणूस बसवलाय खाली. हा ही पंक्चर झाली की एक माणूस बसवलाय. समजा ही खराब झाली तर आम्ही तुम्हाला नवीन ट्यूब देऊ. तुम्ही टेन्शन घेऊ नका पण आता चला. पण सर हा? एकच माणूस आहे का अनेक माणसं आहेत. कारण ज्यावेळी बाबांची ट्यूब पंक्चर होईल त्याच वेळी तुम्ही मला जी ट्यूब द्याल ती पंक्चर झाली तर मी काय करावं याचं? 4 कोपऱ्याला 4 माणसं बसवलेली आहेत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला ना या ना काका या ना प्लीज. बर, हा हा चला या. पण सर हा मला जरा अंदाज देता का काय? तुम्ही आज मला काय बरं शिकवणार आहात. म्हणजे छाती फटका बाजू फटका फुलपाखरू लढाऊ तरण मिश्र तरण की मुक्त शैली. हे काय साइड स्ट्रोक ब्रेस्ट स्ट्रोक बटरफ्लाय कॉम्बॅट स्विमिंग मेडली स्विमिंग का फ्री स्टाईल. काका ऐका ना पाया पडतो तुमच्या. जड शब्द बोलू नका मला काहीच कळत नाही आहे. तुम्हाला माझ्याकडे शिकायचं आहे की नाही एवढं फक्त मला सांगा. अगदी मला याचे तुमच्याकडून आहे. शिकायचं आहे. चला ना, आणि या ते ना. शिकायचं आहे म्हणूनच गेले 10 दिवस मी पूर्व तयारी केलेली आहे. कशाला केली मी आहे माझ्या ना. अर्धांगिनीला माझ्या सहचारिणीला मी हे सुद्धा सांगितलंय की आज घरी येताना किमान बाजू फटका शिकून येईल. साइड स्ट्रोक प्लीज या पाण्यात या. बाबा, चला. बरं, बरं. नाही ना बाकीच्या लोकांनी पण पैसे भरलेत वाट बघतात. बरोबर बरोबर चला आपण या. पाण्यात जायला हवं. बाबा. जायला हवं. चला या पाण्यात. तुम्हाला शुभेच्छा. चेतना तुला देखील शुभेच्छा. बाबा थँक्यू बाबा. चेतना अभिनंदन. चला ना या. बाबा तुमचं सुद्धा अभिनंदन. चला खूप ना. यशस्वी हो. बाबा तुम्हाला माझ्याकडून गोड गोड पापा. आई बा काय रे बाबा फोन पडला रे काय आलं काहीतरी स्पर्शून गेलं. अहो काय झालं तुम्हाला. हो. अरे आपण पाण्याला बोलू ना मी पाण्यामध्ये उतरणार आहे तर उतरावं लागतं आता पाणी खवळतं अच्छा, असं आहे ते मग बरोबर, बरोबर. हा, चला चला लवकर लवकर रेडी रेडी चल, चल, चला चल, परत चल. परत हा चला चला हा चला काका या. एक मिनिट काय झालं मी अरे आहे ना मी या ना उतरा ना. नाही मला एक महत्वाचा प्रश्न आहे. काय? समजा मी माझ्या डाव्या हाताने पाण्याच्या या पृष्ठप्रतलावर असा जोरदार प्रहार केला तर त्याच्यानंतर किती सेकंदांनी मी माझ्या उजव्या हाताने पृष्ठप्रतलावर प्रहार करायचे. हे पृष्ठबद्दल म्हणजे काय पाण्यावर किती वेळाने हात मारायचा आहे. 3 सेकंदानंतर बर हा. 1 2 3 हा 1 2 3. व्हेरी गुड नाही बाबा 1 2 3 1 2 3. ऐका ना नाही नाही बेटा हे बघ 1 2 अरे 3 काका माझा 1 2 3. असे नाही आहे बाबा 1 2 3 1 2 3. नाही बेटा ए! कोण रे काय आलं बाबा हा परत काहीतरी स्पर्शून अरे गेलं. तुम्ही पाण्यामध्ये उतरताय ना मग पाणी खवळतं तुम्हाला म्हटलं नाही का बरं, हा चला उतरा पटकन ते 1 2 3 तुम्ही साईडला करा मॅडम तुम्ही या तुम्हाला शिकवतो तुम्ही काय करायचं त्या हा चला हा बरं. हा 1 हा 2 3. आता प्रश्न करू नका सर हा आता प्रश्न करू नका चला एक मिनिट एक काय? शेवटचा प्रश्न. काय प्रश्न आहे? तुम्ही आम्हाला हे जे 1 2 3 शिकवता आहे हा. हे आम्हाला संकट समय उपयोगी पडेल का.
हा पडेल तुम्हाला संकट समय उपयोग. म्हणजे कसला संकट? म्हणजे जर सुनामी आली सर तर आम्ही सुनामी मध्ये असं 1 2 3 1 2 3 असं पोहू शकू का? सुनामीची लाटा बघितल्यात? 100 ते 200 फूट उंच असतात. तुम्ही टिकणार सुनामी समोर? नाही ना. प्लीज आता नका लोक सरकू, या ना, चला ना. हा बरोबर आहे. सुनामीत आपण टिकू नाही शकणार बेटा. हा. पण किमान महापुरात तरी आम्ही पोहू शकू का? ओ काका एक मिनिट. ए दत्त्या इकडे. दत्त्या एक मिनिट थांब, एक मिनिट. नका नाही का बाबा. सांगतो तुम्हाला काय करायचं ते, हा? पोहावयाचं हा, तुम्हाला आहे. पोहायचं आहे ना. दत्त्या इकडे. बाबा. तुला कुठे जायचं बाळा पोहायला? पॅसिफिक ओशन मध्ये. कुठे जायचं तुला? प्रश्न विचारशील मला? प्रश्न विचारशील? काय झालं काय? का प्रश्न विचारला मला? तुला कुठे जायचंय? पॅसिफिक ओशन. तुला पॅसिफिक ओशन. काश्मीर जायचं तुला? ऐका ना. हा, एक मिनिट थांब. काय झालं माहिती का? सर एक मिनिट. ऐका, ऐका, मला ऐका, कळत नाहीये ऐका. की तुम्ही हिंसक का झाले. हिंसक कसं झालं माहिती तुम्हाला सांगू का? मी गजनी आहे. म्हणजे मागे एकदा मी पोहायला एका माणसाला शिकवत होतो. त्याने मला प्रश्न विचारले. दोघांना मारून टाकलं पाण्यातल्या पाण्यात. खूप प्रश्न विचारले मला. काय केलं? वही घेऊन आला होता, ट्यूब लावली होती आणि मराठी शुद्ध मराठी बोलत होता. मारून टाकले माणसं मी. ह्याने पण मला मागाशी कुठं तुला बाबा एक तुला माहिती आहे तुझ्यावरी लोकांची चड्डी असती. तुला पॅसिफिक मध्ये नाही. विचारशील प्रश्न मला? नाही. हा? नाही, तुला नाही. कुठे जायचंय? नाही. गिनीज बुक मध्ये. नाही. तू नोटबुक मध्ये जा. हा? नाही. तू एक सर काय झालं? माणूस मारून टाकला म्हणजे प्रश्न विचारत होता मला. प्रश्न. मग? मी ट्रेनर आहे ना, माझा ऐकला पाहिजे का नाही? फक्त प्रश्न. ह्याने पण मला प्रश्न विचारला मगाशी. मला पॅसिफिक मध्ये इकडे इकडे. गुरुजी प्रश्न विचारला कसा तुम्हाला? नाही. विचारशील प्रश्न? मी शिकवतो ना. मला नाही वाटते. ऐक, आपण इथे नको शिकूया. आपण इथे जलतरण नको शिकूया. आपण आपल्या घरी जाऊया. बाबा मला पोहावयाचे आहे. आपण घरी जाऊन ऑनलाईन क्लास लावूया. पण हो, इतकं काका, काय थांबा, नको. काका. हे तू उद्या, मी तुम्हाला शिकवतो. नाही, आम्ही निघतो.